अश्वम नैव गजम नैव हे प्रसिद्ध सुभाषित घेऊन मी आज तुमच्याशी संवाद साधणार आहे. या सुभाषितामधून मानवी स्वभावावर आणि समाजाच्या वागणुकीवर मार्मिक टीका केलेली आहे. ते सुभाषित असं आहे: अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच अजापुत्रम बलिम दद्यात देवो दुर्बल घातका. हे सुभाषित मी तुम्हाला दाखवतो, ते तुम्ही पहा. खूप बोलकं चित्र तुमच्या पुढे मांडलेलं आहे. आता चरणानुसार अर्थ समजावून देतो. अश्वम नैव गजम नैव, घोड्याचा नाही, हत्तीचाही नाही. व्याघ्रम नैवच नैवच, व्याघाचा तर अजिबात नाही. अजापुत्र बलिम दद्यात, फक्त शेळीचा बळी, शेळीच्या पिल्लाचा बळी दिला जातो. देवो दुर्बल घातका, देव सुद्धा दुर्बळांनाच मारक ठरतात. असा या श्लोकाचा अर्थ आहे. या श्लोकामध्ये कवीनं हत्ती जो महाकाय असतो, व्याघ्र हिंस्र पशु म्हटला जातो, आणि वेगवान धावणारा घोडा या प्राण्यांची उदाहरणं दिलेली आहेत. ते ताकदवान आहेत म्हणून मनुष्य त्यांच्या वाटेला जात नाही. शेळीचं पिल्लू अजापुत्र, अत्यंत निरपराध, असहाय्य, स्वतःचाही बचाव करू शकत नाही, अशा प्राण्याचा बळी दिला जातो. यामध्ये माणसाची अगतिकता आणि धूर्तपणाही दिसून येतो. समाजामध्ये बघा, नेहमी जे बलवान असतात, ताकदवान असतात, त्यांचं रक्षण होतं. परंतु जे दुर्बळ असतात तेच नेहमी चिरडले जातात. हे या सुभाषितातून वेगळ्या प्रकारे मांडलेलं आहे. देवाला बळी देण्यासाठी घोडा, हत्ती, वाघ सारख्या बलाढ्य प्राण्यांचा वापर केला जात नाही. त्या बिचाऱ्या शेळीच्या पिल्लाचा, बोकडाचा बळी दिला जातो. या सुभाषितामध्ये अन्योक्ती आहे, म्हणजे अप्रत्यक्षपणे प्राण्यांच्या प्रतीकांचा वापर करून माणसाच्या आणि समाजाच्या स्वार्थी प्रवृत्तीवर प्रकाश टाकलेला आहे. या श्लोकामधली मांडणी शब्दांची अतिशय अचूक आहे आणि त्यातून निघणारा जो संदेश आहे तो एवढाच आहे की सामर्थ्यवान माणसाचा समाजामध्ये वचक असतो आणि दुर्बलांचं नेहमी शोषण होत असतो. उदाहरण देऊ. व्यवहारामध्ये बघा, व्याघ्रासारख्या हिंस्त्र, घोड्यासारख्या चपळ आणि हत्तीसारख्या धनाढ्य लोकांसाठी कायदा हा नेहमी सेफ पॅसेज देतो, पण गरीब सामान्यांसाठी तोच कायदा त्यांना दाबतो, त्यांच्यावर अन्याय करतो. या काव्य वाचल्यानंतर, हे सुभाषित वाचल्यानंतर त्याचा अर्थ लगेच समजतो. विशेष काही प्रयास करायला लागत नाही. म्हणून हे काव्य प्रासादिक आहे. या काव्यामध्ये अजापुत्र हा शब्द अत्यंत सूचकपणे वापरला आहे. पुत्र हा शब्दामुळे एक प्रकारे निष्पाप, लहान, आईवर अवलंबून असणाऱ्या जीवाचं चित्र आपल्यासमोर उभं राहतं की नाही. आणि अशा त्या निष्पाप जीवाचा बळी दिला जातो आणि त्यातून आपल्याला ती क्रूरता अधिकपणे, ठळकपणे लक्षात येते. आपल्या जीवनामधलं हे जे कटू सत्य समजल्यामुळे
आपल्या मनामध्ये एक प्रकारचं चिंतन निर्माण होतं. अरे बाबा, ही जगाची रीत आहे. हा विचार मनामध्ये स्थिर व्हायला लागतो आणि नकळत करुण रसाची निर्मिती होते. निष्पाप अजापुत्राच्या बळी देणाऱ्या मानवाच्या स्वार्थी आणि क्रूर मानसिकतेमधून बिभत्स रसे निर्माण होतो. आज मी या सुभाषिताबद्दल एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बोलणार आहे. हे सुभाषित आहे अजापुत्रम बलिम दद्यात. कधी लिहिलं गेलं मला माहीत नाही, परंतु याचा उल्लेख महाभारतामध्ये येतो, म्हणजे खूप जुनं असलं पाहिजे. पूर्वीच्या काळी यज्ञामध्ये बळी दिला जात असे. आता असे यज्ञ होत नाही. तरी सुद्धा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह तुमच्या पुढे ठेवतो. मध्य पूर्वेमध्ये मुस्लिम मान्यतेनुसार हजरत इब्राहिम अल्लाच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी आपल्या पुत्राचा बलिदान करण्यास तयार होतो. त्याच्या त्या अथांग श्रद्धेवर प्रसन्न होऊन अल्लाह त्याच्या मुलाचे प्राण वाचवतो आणि त्या जागी एका कोकराची, बकऱ्याची उत्पत्ती करतो. तेव्हापासून त्या दिवसाच्या स्मरणार्थ विधीपूर्वक बकरी किंवा बोकडाची कुर्बानी दिली जाते आणि तिथून ती बकरी हा सण साजरा व्हायला लागला. अजापुत्रा बलिम दद्या, अजापुत्रम बलिम दद्या, देवो दुर्लभ घातका. हे वचन तिथे अतिशय फिट बसतं, म्हणून तुम्हाला सांगितलं. मी एका वेगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये, वेगळ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये तुमच्याशी बोललो. कोणत्याही विषयाकडे पाहण्याची व्यक्तिगत आणि विशिष्ट विचारसरणी म्हणजे परिप्रेक्ष्य किंवा पर्स्पेक्टिव्ह. आता मी तुम्हाला एक चित्र दाखवतो. इंग्रजीमध्ये असं म्हणतात, ए पिक्चर स्पीक 1000 वर्ड्स लाउडर देन दी वर्ड्स. पिक्चर स्पीक्स लाउडर देन द वर्ड्स. म्हणून ते चित्र दाखवतो आणि त्याचबरोबर या श्लोकाचा इंग्रजीमधला अर्थ ही शेवटच्या स्लाइडमध्ये तुमच्या समोर मांडतो.